नमस्कार मंडळी. कसं काय मॅच बघितली मॅच? हां बरोबर आली ती. हां जी टी आणि दिल्लीची. हां अटॅकच यायचा बाकी होता. अटॅकच यायचा बाकी होता. मारायला काय का त्याला मारल. कमकुवत हृदयाच्या लोकांनी अजिबात असल्या मॅच बघू नये. मी बीपीवाला आहे बघायला सोडून दिलं मी. नंतर हायलाईट्समध्ये बघितलं. अहो धाड 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 नुसतं उडत होतं हृदय. बघितली का मॅच तुम्ही? नसेल बघितली जाऊन हायलाईट्स बघा. थोडंसं सविस्तर बोलतो त्याच्यावर म्हणजे थोडी आयडिया येईल तुम्हाला हायलाईट्स बघायच्या अगोदर. हां दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर जो काय थरार झाला ना त्या दिवशी, राडा थरार काय म्हणायचं ती म्हणा त्याला. त्याला काय म्हणायचं हो? काळजाचा ठोका चुकवणारा खेळ. एका बाजूला दिल्लीची पोरं, तो आज जिंकला बरं का, तो आज जिंकला. बॉलिंग घेतली. वाटलं होतं आज घरच्या मैदानात पोरं गुजरातला पाणी पाजणार आज. झालं उलटच. पण झालं उलटच. गुजरातची पोरं बॅटिंगला आली. त्यांनी तर दिल्लीच्या पोराची अशी धुलाई केली. धोबी घाटावर दोहता घासतो का अंगात तसं. तो जॉस बटलर, अरे बावड्या त्यानं तर असा काय रट्टा आणला होता. 27 बॉलमध्ये 52 रन मानले बावड्यानी. 27 बॉलमध्ये 52 रन्स हाणले बावड्यानी. कुठले दिल्लीचे बॉलर्स बिचारे विचार करत होते, अरे बाबा आम्ही बॉलिंग करायला आलो रे का तुझ्याकडे मार खायला. हां त्यानंतर शुभमन गिल कॅप्टन्स इनिंग 70 रन. कडक खेळलं पोरगं. मी त्याला नावं ठेवतो. मी अजूनही ह्याच मताचा आहे की शुभमन गिल T20चा प्लेअर नाही. तो जे काय खेळतो ते त्याकडे टेक्निकली चांगले शॉट्स आहे म्हणून त्याचे रन होतात. जो पॉवर हिटिंगचा गेम लागतो का तो त्याच्याकडे नाही आहे. तुम्ही काय बी म्हणा मला. बरं असो पुढं. अख्खं स्टेडियम नुसतं शांत झालं होतं. असलं कडक खेळलं पोरगं ते. गुजरातनं 210 रनचा डोंगर उभा केला होता. आत्तापर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या बरं का 210 म्हणजे कमी वाटत होतं. पण गुजरातनं 210 डिफेंड होऊ शकतात हे पुढं कसं दाखवलं त्यावर बोलतो आता. 211 रनचं टार्गेट काय चेष्टा आहे का? हां KL राहुल असला काय पेटला होता 2 मॅचमध्ये खेळला नव्हता म्हणून. तरी काय त्याला कोणीतरी चॅलेंज दिलं. 92 रन कुठलं किती 92. एक बिचारा एकटाच लढत होता. बाकीचे काय जण का मैदानात पाहुणे आली होती. आली की चला पॅव्हेलियनला चहा प्यायला. काय भेटत नाही. राशिद खानची असली का फिरकीची जादू होती त्या दिवशी. दिल्लीच्या मधल्या फैजलीचे दान राडा पूर्ण ऐकणार असं झालं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये 13 रन्स पाहिजे होते बरं का. डेव्हिड मिलर, दी ग्रेट डेव्हिड मिलर मैदानात आला होता. काळजाचे ठोके असं वाढलं होतं. शेजारच्या माणसाचा श्वास सुद्धा ऐकायला येत होता. मिलरनं शेवटच्या बॉलपर्यंत मॅच ओढली. शेवटच्या बॉलला 2 रन पाहिजे होते. किती 2. पण त्याच्या आदल्या बॉलला काय झालं माहिती का तुम्हाला? 1 रन मिलर पळू शकत होता बरं का. शेवटच्या 2 बॉलला 2 रन पाहिजे होते. त्यावेळेस 1 रन मिलर पळू शकत होता. पण खरं सांगतो मी, मला पण कॉन्फिडन्स वाटत होता मिलर पळला नाही पण मारू शकतो त्यात हाय तेवढी ताकद. पण गाड्या डाव फसला. 1 बॉलमध्ये परत 2 आलेलं. मला वाटत होतं मिलर षटकारणार ते चौकार हाणणार. काय येईल का मॅच तूच काढलेलीस. मॅच 12 बॉल 36 वर होती. मॅच काढली बी तूच आणि घालवली बी तूच. आता बघा माणसं कशी आहेत. माणसं दुतोंडी आहेत. खरं सांगायचं डेव्हिड मिलर पासनं कुणाला अपेक्षा नव्हती की एवढं रन काढणार नाही. होती का नाही अपेक्षा? खरं सांगायचं होती. मला माहिती होती. पण नाही काढू शकला. माणूस आहे, देव नाही तो. झाले एखाद्या मॅचला होतं गडबड म्हणून काय तुम्ही त्यांनी एवढी मॅच काढून आणलेली त्याचं क्रेडिट घेणार आहे का? मला मान्य आहे, लक्षात राहणार नाही ही मॅच. पण त्या माणसाने मॅच आणली होती. त्याच्या नशिबाने गेली एका रननी हारली. झालं काय? जॉस बटलरच्या हातात डायरेक्ट बॉल गेला. ज्यावेळेस बॉल टाकला प्रसिद्ध कृष्णानं त्यावेळेस तो डायरेक्ट जॉस बटलरच्या हातात गेला. ही 2 पोरं मिलर आणि कुलदीप यादव दोघं बी धावली जीवाच्या आकांतानं. झालं काय? जॉस बटलरने डायरेक्ट हिट केला. विषय संपला. 1 रननं GT ही मॅच जिंकली. विषय संपला. ह्यांचा जल्लोष बघितला का तुम्ही? GT वाल्यांचा 7-12 मिळाल्यावानी करतो ती 7-12. हां दिल्लीच्या फॅन बिचारे आपले काय झेंडे गुंडन अरे देवा नशिबानं घात केला. गुंडालं खिशात घातलं चाले आपापल्या घरला. तर असा होता परवाचा राडा. समजलं का? म्हणून मी म्हणतो क्रिकेटमध्ये आहे ना वाघाची कातडी पांघरून चालत नाही. तिथं वाघासारखंच खेळावं लागतं. आपण येऊ आता स्कोअरबोर्डवर.
टायटन्सची पहिली बॅटिंग बरं का. साई सुदर्शन 7 बॉल 12 रन, 171चा स्ट्राईक रेट. भाई 12 रनमध्ये काय होत नाही. माझं पहिल्यापासून सांगणे तुमची एक खेळी 25 नाही तर 30 रनची किमान असावी तर ती इम्पॅक्टफुल समजली जाते. शुभमन गिल कॅप्टन्स नॉक, कॅप्टन सिलिंग पुन्हा एकदा सांगतो मी. 45 बॉल 70 रन, 155चा स्ट्राईक रेट, 5 6 4 4. जॉस बटलर 27 बॉल 52, 5 6 3 4, 192.59चा स्ट्राईक रेट. वॉशिंग्टन सुंदर 32 बॉल 55 रन, 171.88चा स्ट्राईक रेट. ग्लेन फिलिप्स 9 बॉल 14, 155चा स्ट्राईक रेट. नॉट आउट होतं त्यामुळं दोष द्या, त्यात पॉईंट नाही. राहुल तेवटिया 1 बॉल 1 रन. ठीक आहे, फिनिश अजून चांगली झाली असती. गंडलं काम, लिटरली गंडलं. बरं असू द्या. 210. त्याच्यात आता आपण बॉलरनी काय काय उद्योग केला, काय काय दिवे लावले जरा बघू. हां, खंदील लावलाय बघू आपण. मुकेश कुमार 4 ओव्हर 55 2 विकेट. लुंगी एनगेडी 4 ओव्हर 24 6चा रन रेट. एकदम फर्स्ट क्लास काम, टिप टॉप. अक्षर पटेल 3 ओव्हर 32 10.67ची इकॉनॉमी. कुलदीप यादव 4 ओव्हर 42 1 विकेट 10.5ची इकॉनॉमी. टी नटराजन 4 ओव्हर 34 8.5ची इकॉनॉमी. आणि विप्राज निगम 1 ओव्हर 23 रन 23ची इकॉनॉमी. भावड्या काय झालंय, एवढा दिल तर झालंयस तू. बरं असो. नेक्स्ट आता आपण जाऊया कॅपिटल्सच्या स्कोअर कार्डवर. निसंका 24 बॉल 41, 170चा स्ट्राईक रेट, 6 4 1 6. के एल राहुल 52 बॉल 92 रन, 4 6 4 षटकार आणि 4 चौकार, म्हणजे 11 मारले त्यांनी. 11 चौकार, 176.92चा स्ट्राईक रेट. नितीश राणा 6 बॉल 5. पोरगा तिन्ही मॅचला फेल गेलंय बरं का. यो कॅप्टन आहे का दिल्लीचा? नाही, अक्षर पटेल कॅप्टन. माहीत नाही कशाला, मी नाही कळाला मला, जाऊ द्या. समीर रिजवी 2 मॅचचा हिरो. ह्याला राशिद खाननं पहिल्याच बॉलला घरचा रस्ता वाट दाखवली. बरं, डेव्हिड मिलर 20 बॉल 41 रन. अक्षर पटेल 3 बॉल 2 रन. स्टब्स 6 बॉल 7. निगम 7 बॉल 12 2 फोर मारले, 171चा स्ट्राईक. कुलदीप यादव 1 बॉल 1 रन. तर असं एकंदरी 210ला 209 रनने उत्तर दिलं. तो 1 रन कुणासाठी ठेवला होता? आता काय करायचं त्या 1 रनचं? हां, 7 जणात वाटून खायचा? 7 नाही, तुम्ही 11 जण आहे. खावा आता तो 1 रन वाटून. काय त्याने काय आता बोलू काय? हातातली मॅच गाड्यांनो घालवली तुम्ही. दोष तुमचा आहे. मी म्हणतो जीटीच्या बॉलरला मी क्रेडिट देणार नाही, तुम्ही तुमच्या हाताने मॅच घालवली. असो, बॉलिंग बघूया जीटीची. मोहम्मद सिराज मिया भाई 4 ओव्हर 52 1 विकेट 13चा इकॉनॉमी. रबाडा याची स्लो रन लय भारी झाला आहे रबाडाचा, पण एनगिडी आणि रबाडाचा खतरनाक आहे की नाही आता, गावात नाही कोणाला. 4 ओव्हर 32 8चा इकॉनॉमी. राशिद खान हे चमकलं बघा, लय दिवसांनी चमकलं आहे आमचं अफगाणिस्तानचं लेकरू. अरे पठाण कसं काय एकदम चमकदमक. 4 ओव्हर 17 रन 3 विकेट. ए शर्मा, मला नाव माहीत नाही, सांभाळून घ्या. 3 ओव्हर 45 रन 15ची इकॉनॉमी. प्रसिद्ध कृष्णा 4 ओव्हर 52 रन 2ची इकॉनॉमी. सॉरी 2 विकेट. प्रसिद्ध कृष्णा 4 ओव्हर 52 रन 2 विकेट. वॉशिंग्टन सुंदर 1 ओव्हर 11. आता मला लेख हो सांगा, मॅच झाली मात्र खतरनाक. ह्याला काय अपवाद नाही आणि विषयच नाही. तोड एकदम खतरनाक. आईला रे, म्हणजे 1 रननी कशी काय हारू शकते टीम? मला आहे ना, जी जिंकते ना टीम त्याचं कौतुक नसतंय. मला ती हारती ना त्या टीमचं मला म्हणजे हसाव त्यांच्यावर का रडाव. सांगा तुम्ही, हसाव का रडाव? अरे लेको मॅच तुम्हीच आणता. ते म्हणतात ना, तोंडापर्यंत आलेलं रे, तुम्हाला खाता नाही आलं. तोंडापर्यंत आलेलं. बरं असं होती, लहान लेकरं रे, समजून घ्यायचं असते. होत्याल हळूहळू शिकत्याल. असो, तर माझा म्हणायचा उद्देश कसा की कालची मॅच एकंदरीत छान झाली. IPL साजेशी झाली. या अशाच मॅच आपल्याला बघायला मजा येते. IPL ब्रँड इज ब्रँड. IPL ओनली IPL, नॉट भिकारिस्तानचं PCL. तिथं होती का एकतर अशी मॅच? अरे तिथं 150 रन म्हणजे लय झालं. त्यांना 150 बघूनच तिरमिरी येते. गरा फिरायला लागतात. हायच कोण 150 करणार तिकडे? बाबर आझम मेरे घंटे का किंग.
आणि दुसरा तो रिजवान, ही तुम्हाला वाटतं तिथली टॉपची प्लेअर. ह्यांचा स्ट्राईक रेट किती आहे माहिती का तुम्हाला? 140च्या वर असेल ना, 140 बी नाही, 130च्या वर असेल ना. जाऊन बघा, चेक करा. 130च्या वर या दोघांपैकी एकाचा पण असेल ना. पुढच्या वेळेस त्याचं नाव घ्या, मी टाळीन. या भिकाऱ्यांना काय आहे का लाजा नाही, शरम नाही. PSL खेळवतात आणि तिथं कोण जातात माहिती का पोरं? ज्यांना इकडे घेत नाहीत ना IPLला, ते तिकडे जातात. ते गेलं होते आपल्यातलं येडं झांपा तिकडेच गेलं होतं. बघा मग आता PSL काय लायकीचे. बरं असो, हरकत नाही. मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललो. पुढचा लॉग लवकर आणायचा प्रयत्न करीन. थोडा मी पाठीमागे चाललोय, मला मान्य आहे. पण लेखो कसं आहे, थोडं बाकीच्या गोष्टी माझ्या आता कामात मी गुंतल्यामुळं मला थोडं लेट येतोय. पण मी तुम्हाला एवढी शाश्वती देतो, येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मी तुम्हाला प्रत्येक मॅच नंतर ब्लॉग अपलोड करायचा प्रयत्न करेन. 1-2-3 तासात आपला ब्लॉग येईल. झालं काय तुम्ही मला सबस्क्राईब करत नाही? मला जर 50 सबस्क्रायबर जागेवर गावले असते तर मी लाईव्ह आलो असतो. पण माझ्या अजून तेवढे झाले नाहीत. तर माझ्याशी तुम्हाला विनंती आहे, जेवढ्या लोकांना सबस्क्राईब करायला वाटते मला केलं पाहिजे, त्यांनी कृपा करून करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बरं का? येतो आता. येऊ का? भेटू पुढच्या ब्लॉगला.